नमस्कार, जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत। सरांनी पुष्प अर्पण करावा संविधान विनंती करतो। जालनावाला सर, पाटील सर यांनाही विनंती आहे। त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी अलिबाग यांना मी विनंती करते की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोजी दांडे यांचं स्वागत त्यांनी करावं। धन्यवाद। यानंतर विभागीय इतक्या सुंदर ठिकाणी आजची ही कार्यशाळा आणि त्याचं प्रास्ताविक करण्याचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मी समस्त पालघरकरांचं मनापासून आभार मानतो। आजची ही कार्यशाळा याच्या मागची पार्श्वभूमी सांगण्यापूर्वी काल या ठिकाणी कोकण विभागाची अधिस्वीकृतीची बैठक संपन्न झाली। पत्रकारांना त्यांचं काम करत असताना फील्डवर काही अडचणी येतात आणि त्यावेळी शासन त्यांच्यासाठी एक वेलफेअर म्हणून, त्यांची एक मान्यता म्हणून त्यांना शासन मान्य पत्रकार म्हणजेच ॲक्रिडेशन असं एक कार्ड देतं। हे कार्ड देण्याचे निकष आणि या गोष्टी आपल्या सर्वांना बहुतेकांना माहीतच असणार आहे, पण या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्यातलेच एक ज्येष्ठ पत्रकार असतात, जसे आपल्यामध्ये आता मनोजी जालनावाला उपस्थित आहेत। याशिवाय जे जेन्युइनली पत्रकारिता करून पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशा काही सदस्यांची सुद्धा या कमिटीवर नेमणूक केली जाते। त्यापैकी आपल्यामध्ये एक जण आहेत हर्षदजी पाटील। या सगळ्यांच्या सहकार्याने कालची बैठक खूप छान संपन्न झाली। यामध्ये आपले पालघरचे 5-6 अर्ज मंजूर झाले, रायगडचे 8 झाले, ठाण्याचे 8 झाले, रायगडचे 2 झाले। असे हे सतत दर 3 महिन्यांनी ही बैठक सुरू असते। या विषयी आणखी जनजागृती व्हावी। माहिती व जनसंपर्क विभाग नेमकं काय काम करतो, माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी आणि इव्हन कॉमन पब्लिकसाठी सुद्धा कशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात, ह्या सर्व बाबींचं आणि हे सगळं करत असताना आपल्या पत्रकार मित्रांचं, सहकाऱ्यांचं आपल्याला पूर्ण कामामध्ये सहकार्य कसं मिळेल, सक्रियता कशी वाढेल, याचा एक चांगला आदर्श कसा निर्माण केला जाईल, ह्याच प्रयत्नासाठी आपण कोकण विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा नियोजित केलेल्या आहेत। एक साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी आपली ठाण्यामध्ये एक पत्रकार परिषद संपन्न झाली। बहुतेकांना आपल्यापैकी काही लोकांना त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा बघायला मिळालं। साधारण एक 300 ते 400 पत्रकार त्या कार्यशाळेला उपस्थित होते आणि अर्थातच सगळ्यांच्या सहकार्याने ती कार्यशाळा यशस्वी झाली। आता ही दुसरी विभागातली कार्यशाळा आपल्या इथे संपन्न होते। या कार्यशाळेचा मुख्य विषय असा आहे की आजची पत्रकारिता करत असताना पत्रकारांना तंत्रज्ञानाविषयीची पण माहिती व्हावी। आपण काम करतो, प्रयत्न करत करत शिकतो, परंतु आपल्याला बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी ह्या टेक्निकली माहीत नसतात। ती माहीत होऊ देण्यासाठी म्हणून आपण या क्षेत्रातल्या काही तज्ञांना या ठिकाणी आज आमंत्रित केलेलं आहे। आणि यातले पहिले तज्ञ मी जसं म्हटलं आपल्याला AI आणि सोशल मीडिया याबद्दलचा खूप गाढा अभ्यास असलेले युवराजजी आर्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यानंतर सायबर गुन्हे आजच्या काळातली ही खूप मोठी गोष्ट आहे। आपण प्रत्येक जण सायबर गुन्ह्याच्या कुठल्या ना कुठल्या चक्रामध्ये अडकण्याची भीती निश्चित निर्माण झालेली आहे, पण आपण या बाबतीमध्ये स्वतःला कसं रोखू शकतो किंवा काळजी कशी घेऊ शकतो याविषयीची या पत्रकारितेच्या आजच्या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत उन्मेषजी जोशी। आणि आणखी एक वक्ते आपल्याला लाभलेले आहेत, ते संजयजी मिश्रा म्हणून आहेत। या तिघांचं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या क्षेत्रातलं मार्गदर्शन मिळणार आहे। अर्थातच एक चांगली गोष्ट आहे, आपण फक्त ऐकणार नाही आहोत, तर आपल्यातून आपल्या प्रतिक्रिया आणि आपले प्रश्न सुद्धा यू आर मोस्ट वेलकम विथ दॅट। ही सगळी कार्यशाळा आपण या ठिकाणी आयोजित केली। जिल्हा परिषदेचं आणि जिल्हाधिकारी मॅडम डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम, ज्यांनी
ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त म्हणून आपल्या कामाचा खूप कमी कालावधीमध्ये सुद्धा खूप चांगला ठसा उमटवला आणि निश्चितच पालघरमध्ये सुद्धा खूप चांगलं काम होत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यांच्या बरोबर त्यांना साथ द्यायला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे खूप लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात, मनोजी रानडे सर. अर्थातच या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही कार्यशाळा सुद्धा संपन्न होत आहे. उद्घाटन सत्रासाठी त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. मी उपसंचालक अर्चना शंभरकर मॅडम जे आपल्या कोकण विभागाच्या उपसंचालक आहेत, त्याचबरोबर आमच्या विभागाचे डीजी डायरेक्टर जनरल श्री ब्रिजेश सिंग सर, डायरेक्टर हेमराज बागुल सर, किशोर गांगुर्डे सर, या सर्वांच्या वतीनं आणि समस्त DJIPR परिवाराच्या वतीनं डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम, आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, मनोजी रानडे सर, मुख्य कार्यकारी अधिकारी झेडपी आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी, DJIPR परिवाराकडून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मनापासून आभार सुद्धा. धन्यवाद. आपण पुढच्या सत्राकडे वळणार आहोत. थँक्यू. पालघर जिल्ह्यात आयोजित आजच्या या आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम श्रीमती इंदुराणी जाखड मॅडम, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे स्नेही श्री मनोज रानडे साहेब, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी माझे मित्र मनोज सानपजी, पालघरचे जिल्हा माहिती अधिकारी श्री भालेरावजी, सहसंचालिका संजीवनी जाधव मॅडम, त्याचबरोबर प्रमुख वक्ते माझे समितीचे सहकारी श्री हर्षद पाटीलजी, आणि विशेष करून मी धन्यवाद देईन पालघर जिल्ह्यातील समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ माझे पत्रकार बंधू भगिनी, मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. मी विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष या नात्याने आज या कार्यशाळेला उपस्थित आहे. तुमच्यातलाच एक सहकारी. विभागीय अधिस्वीकृतीचं काम खरं तर अधिस्वीकृतीचे अर्ज आलेले त्याची तपासणी पडताळणी करणे, ते मंजूर नामंजूर करणे इतकं सध्या तरी मर्यादित आहे. परंतु ही मर्यादा ओलांडून असा विचार आला की या निमित्ताने विविध जिल्ह्यातील म्हणजे या कोकण विभागातील निदान पत्रकारांशी कार्यशाळेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा योग हा जुळून आला पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच आम्ही मला वाटतं दीड महिने झाला असेल ठाण्यात पहिली कार्यशाळा आयोजित केली होती आणि ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांचा फार उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यशाळेला लाभला. पूर्वीची पत्रकारिता आताची पत्रकारिता यात जो बदल झालेला आहे, जो तंत्रज्ञानाचा अंतर्भाव या पत्रकारितेमध्ये झालेला आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की या तंत्रज्ञानाशी जुळून घेणं शिवाय आपल्याकडे पर्याय राहिलेला नाहीये. आणि या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपल्या बांधवांना, पत्रकार मित्रांना व्हावी या उद्देशाने मग ते AI संदर्भात असतील, सायबर क्राईमच्या संदर्भात असतील, अन्य विषयांवरती अन्य सामाजिक विषयांसंदर्भात असतील, तर आम्ही त्या विषयातील तज्ञांना आमंत्रित करत आहोत आणि जवळपास 2-3 सत्र या कार्यशाळेच्या निमित्ताने आयोजित करत आहोत. आणि आज या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील माझ्या या सर्व बांधवांना भेटण्याचा योग जुळून आलेला आहे. आपली उपस्थितीच या कार्यशाळेला यशस्वी होण्याचं म्हणजे 50% ही तुमच्या उपस्थितीने कार्यशाळा यशस्वी झाली असं मला वाटतं. आणि त्याकरता तुम्ही टाळ्यांच्या गजरात तुमचं स्वतःचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. साहेब, आम्हाला माहिती आहे आम्ही पत्रकार जरा थोडे फार आपण म्हणतो ऍटिट्यूड, आपण नाही म्हणत ऍटिट्यूड, आम्हाला टाळ्या वाजवणं हे आम्हाला जमत नाही. आम्ही एक चूक झाली आमच्याकडनं, तुम्हाला चहा द्यायचा राहिला, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, परंतु काय म्हणतात त्याला की या कार्यशाळेच्या अनुषंगाने तुमच्या आणि शासनात एक संवाद घडावा
आणि हा संवाद घडण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांना याकरिता बोलवलं की ज्या जिल्ह्यामध्ये आपण कार्यरत आहोत या जिल्ह्याचा विकास कसा झाला, कसा होणार आहे याची माहिती आपल्याला त्या निमित्तानं मिळेल. त्या बाबतीत तुमचेही काही प्रश्न असतील. या जिल्ह्याचा विकास म्हणजे आपला विकास असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही. भविष्यात पालघर जिल्हा म्हणजे पालघर जिल्ह्याची तर ख्याती आपल्याला माहिती आहे. एक आदिवासी जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील या जिल्ह्याचा विकास म्हणजे पूर्वी ठाणे जिल्ह्याशी संबंधित असलेला हा भाग ज्या पद्धतीनं या जिल्ह्याचा विकास होणं गरजेचं होतं तो घडलेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि हे शासनालाही मान्य करावं लागेल. परंतु या जिल्ह्याचा विकास घडवण्याचं कार्य फक्त या शासकीय अधिकाऱ्यांचं नाही आहे, तर एक सक्षम लेखणी आपण हातात घेतलेली आहे. त्यामुळे या आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं या जिल्ह्याच्या विकासासंबंधी एक देणं लागतं आणि ती आपली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे निभावणं फार गरजेचं आहे. तरच या जिल्ह्याचा आणि आपला विकास साध्य होईल. मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मी यांना बोलवलंय आणि इतर जे सब्जेक्ट आपण ठेवलेले आहेत विषय आधुनिक पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यासाठी आपण तज्ञांना पाचारण केलेलं आहे. त्यामुळे अधिक न बोलता मी आपल्याला काही मार्गदर्शन करण्यासाठी उभा राहिलेलो नाही. एकच गोष्ट जाता सांगतो की अधिस्वीकृती इतर समोर बसलेल्या किती जणांकडे अधिस्वीकृती आहे, प्रेस ऍक्रेडिटेशन कार्ड किती जणांकडे आहे? जे हात उंचावले त्यावरनं आपल्या लक्षात येईल की फार कमी लोकांना शासनाची अधिस्वीकृती प्राप्त झालेली आहे. मग साहजिकच आपल्याला हा प्रश्न पडणार की आपल्याकडे का नाही ही अधिस्वीकृती. अधिस्वीकृती देताना आम्ही समितीचे मेंबर्स पण काही गोष्टींना बांधील आहोत, कारण त्यासाठी जी शासनाची नियमावली आहे त्या नियमावलीमुळे अनेक अडचणींना आम्हाला सामोरं लागतं. अनेक जेन्युइन काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती देताना आम्हाला हात आखडते घ्यावे लागतात. ही खेदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच जी अनेक वर्षापासून सुरू असलेली नियमावलीचा जो आधार आम्ही घेतोय ती नियमावली बदलण्याचं काम शासन स्तरावर चालू आहे. ते अंतिम टप्प्यात आहे आणि ही नवीन नियमावली आहे ही लवकरच कार्यान्वित होणार आहे आणि ज्यामुळे अधिकाधिक पत्रकारांना शासनाची ही अधिस्वीकृती प्राप्त होणार आहे. नो डाऊट की अधिस्वीकृतीची गरज का असते. एक ओळख जी एक शासन मान्यता आपल्याला प्राप्त आहे की प्रत्येक पत्रकाराला वाटतं की आपल्याला पण अधिस्वीकृती प्राप्त व्हावी. त्याचे फायदे म्हटले तर फारसे नाहीयेत, म्हटले तर भरपूर काही आहेत. त्यामुळे प्रत्येकाची ही मनीषा असणं गरजेचं आहे की आपल्याला अधिस्वीकृती का प्राप्त झाली नाही, मग ती आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त होईल. त्यासाठी आपण जे शासनाचे नियम आहेत ते वाचण्याची तसदी पण घेत नाही. हे नियम आता कालबाह्य झालेले आहेत. त्यासाठी ज्या अटी शर्ती होत्या त्याला तुमचे वर्तमानपत्राचे मालक, संपादक त्यांनाही काही अडचणी येतात. त्याच पद्धतीनं अधिस्वीकृत समितीच्या सदस्यांनाही म्हणजे आपण म्हणतो ना कोटा, स्थानिक वर्तमानपत्राला कोटा, राज्यस्तरीय वर्तमानपत्राचा कोटा, साप्ताहिकाचा कोटा. त्यामुळे ह्या अडचणी लवकरच दूर होतील अशी अपेक्षा आहे आणि या नियमावलीचा गैरफायदा घेणारे प्रवृत्तीही आपल्या सोबत वावरतात. ही तितकंच खरं आहे आणि ह्या गैरप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण प्रामाणिकपणे पत्रकारिता करून आपला जो हक्क आहे अधिस्वीकृती प्राप्त करण्याचा तो मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त माझ्या पत्रकार बांधवांनी अधिस्वीकृतीसाठी अर्ज करावा. प्रत्येकाला आता ही एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की मी अधिस्वीकृती कशी प्राप्त करू शकेन, त्याचे नियम काय आहेत. तुम्ही तुमच्या संपादकांना विचारा, त्यांच्याकडे नाही मिळालं तुम्ही डीआयओना विचारा, डीआयओने नाही सांगितलं तर आम्हाला विचारा. माझाही नंबर मी सर्क्युलेट करेन. तुम्हाला जी काही अडचण असेल ती तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांना, मला आपले पालघरचे सदस्य आहेत हर्षद पाटीलजी त्यांनाही विचारू शकता. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो
की आपण अधिस्वीकृतीचे अर्ज नक्कीच सादर करा, कारण तुमच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. अन्यथा तिकडे कोकणभवनला बसूनही आम्ही अधिस्वीकृतीला मान्यता देऊ शकलो असतो. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद साहेब आणि समस्त पत्रकार बांधवांचे मनपूर्वक धन्यवाद. मॅडम, आमचे मित्र आणि विभागीय अधिस्वीकृती समितीचे प्रमुख मनोज जालनावाला साहेब, मनोज सानप, भालेराव साहेब, हर्षद पाटील साहेब, साहेब, माझे सर्व जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार बंधू भगिनी, मार्गदर्शन जाधव मॅडम तुम्ही म्हणालात. आता पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची काही प्राज्ञा आहे कोणाची, आणि आपण सर्व म्हणजे सर्वज्ञ आहात. म्हणजे ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्ष काम करून एखादी योजना राबवताना कित्येक गोष्टी कळत नाही, त्या एका नजरेत येऊन इथं काय चुकतंय हे बरोबर शोधून काढणारे तुम्ही मंडळी, तर तुम्हाला काय वेगळं आम्ही मार्गदर्शन करणार. फक्त आमच्या अपेक्षा व्यक्त करू शकतो की तिथं तुमचं सहकार्य पाहिजे म्हणून, आणि आम्हाला कमी त्रास द्या म्हणून, सहकार्य करा म्हणून. आज म्हणजे आम्ही मॅडम आणि आम्ही गेले 5 महिने या जिल्ह्यात काम करतोय. पत्रकार परिषदा पण झाल्या, पण आज ही जी लोकसंख्या तुमची जी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती खूप आनंददायक आहे. आणि असा म्हणजे प्रेससाठी हॉल असा एक अचानक जालगावचा फोन आला, नाही आम्हाला तिथे यायचंय, आणि अरे म्हणलं प्रेस अशा म्हणजे मंडळांच्या किंवा ह्याच्या कामाला नाही देत हा हॉल. नाही म्हणजे मग आपला हा ऑफिशियल कार्यक्रम आहे, माहिती कार्यालयाकडून हा मग चालेल म्हटलं. माहिती कार्यालयाकडून शासनाचा कार्यक्रम म्हणून काही हरकत नाही. आणि त्यात हे असे विषय ठेवले, काही मुद्दा विचारलं मी की आता जी आव्हानं आहेत आपल्याला, म्हणजे प्रिंट मीडिया म्हणजे सुरुवात करायची झाली तर प्रिंट मीडिया हे सर्वस्व होतं, सगळ्याचं सर्वेसर्वा होते. आणि अचानक मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, त्याचा वापर संचार प्रसार प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला. लोकांचंही नवी पिढी सुद्धा तिकडेही वळली मोठ्या प्रमाणावर. मग शंका सगळ्यांच्या मनात उपस्थित झाली की आता प्रिंट मीडियाचं काय व्हायचं, तरी काही झालं नाही. प्रिंट मीडिया व्यवस्थित आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा कंटिन्युअस 24 तास कंटिन्युअस बातम्या देऊन व्यवस्थित आहे. मग अचानक अजून एक अधिक्रमण झालं, मग सोशल मीडिया आला, मग ते ह्याच्या सगळ्या गोष्टी आल्या. आता ई वर साहेब आले, साहेब बोलतील सगळं, पण ह्या ह्याच्यात युट्यूबर्स आले, त्यातले म्हणजे ऑनलाईन डिजिटल मीडिया हे नवीन आलं. मी सगळं सामावून घेताना मला तर ते उदाहरण आपण नेहमी वाचतो ना की माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या, घरची माणसं वगैरे, ते बरणीचं उदाहरण देतात की मोठे खडी भरली एखाद्या बरणीत, तर बरणीला वाटलं आता फुल झालं, प्रिंट मीडिया आहे फुल झाली बरणी. त्यानंतर काय केलं, अजून बसेल काय यात नव्हतं, जागा नव्हती. मग काय टाकलं तर बारीक बारीक वाळू भरली, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, फुल झालं. सगळ्यांना वाटलं आता संपलं, ह्याच्या पलीकडे मीडिया नाहीच ना, जागाच नाहीये, सगळं व्यापलेलं आहे. मग अचानक सोशल मीडिया डिजिटल आलं. डिजिटल मीडियामध्ये कुठं बसणार, ते पाण्याच्या स्वरूपात किंवा चहाच्या स्वरूपात जसं आपण बरणीत होतो तेही सामावून घेतलं गेलं. आता मात्र बरणी फुल झालेली आहे. पण अशा पद्धतीनं एका प्रिंट मीडियापासून सुरुवात होऊन आज एवढं व्यापक प्रमाणावर एक क्षेत्र झालेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतं. मंत्रालयात कधी कधी काम करताना आम्ही त्यावेळेला ते मुंबईतले भूखंड हाऊसिंग योजना, म्हाडाच्या असो, सिडकोच्या असो, त्याही जवळून पाहायचो, किंवा विम्याबाबतच्या योजना. म्हणजे कारण तेही सगळ्यांना जाणवायला लागले की पत्रकार म्हणून असला म्हणजे काय तो रेग्युलर कर्मचाऱ्याला सगळी सिक्युरिटी आहे, पत्रकाराला काय. तर त्या दृष्टीनं त्या सिक्युरिटीसाठी, त्याच्या सुरक्षेसाठी, त्याच्या कुटुंबाच्या वाढीसाठी सुद्धा काही योजना राबवल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं शासन गांभीर्यानं प्रयत्न करायला लागला आणि खूप बऱ्यापैकी योजना पुढे आल्या. आता जी आव्हानं पुढे आलेत एआयच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया, तिथं अचानक म्हणजे तुम्ही न्यूज व्हॅल्यू म्हणताना किंवा त्याची खरेपणा किती आहे हे फार तपासून पाहिलं जायचं. आता आपल्याला जाणवतं किंवा आरोपी होतं, तुम्हाला सगळेच म्हणत असेल की पटकन कुणीतरी काही बोलून जातं, त्याचं सत्यता पडताळायची गरजच नाही, एकदा टाकून द्यायची बातमी, बघ त्याच्यावर माहोल सुरू होतो, वेगवेगळे हे होतात, आरोप होतात, पुन्हा मग फॅक्ट चेक म्हणून ते येतं, त्यातून कोणी हे सांगतं, परत कुणी बघत नाही, दिलं कोणी, पिलू सोडलं कोणी, ते कुणी बघत नाही आली. पण असं हे पण एक म्हणजे या मोठ्या जगात वावरताना ह्या गोष्टी होणारच. आता मुळात आम्हाला बोलायला सांगितलं होतं की जिल्ह्याच्या विकासाबाबत काय चालू आहे ते सांगावं. तुम्हाला सगळंच माहिती आहे. म्हणजे मी आता जर सांगायला गेलो मोठेपणा की जलजीवन मध्ये मी असा घराघरात नळ देणार, तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी काम बंद पडलेलं आहे. का बंद पडले हेही तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशभरात एवढ्या प्रचंड प्रमाणावर योजना मंजूर झाल्या, एकाच वेळी तशी करणारी लोकही नव्हती तांत्रिक.
नॅचरली पंतप्रधान महोदयांचं उद्दिष्ट फार मोठं होतं की एका वेळी सगळ्या घराकुला किती वर्ष झाली स्वातंत्र्याला, आज आपण अजूनही जर घरात पाणी पोहोचवत नसत तर मग अवघड आहे. म्हणून हे जलजीवन मिशन आलं आणि त्यात जुन्या योजना सुद्धा रिट्रोफिटिंग करून आणि जिथं नाही वाडेपाड्यापर्यंत प्रत्येक घरात, पूर्वी आपण स्टँड पोस्ट करून द्यायचं पण आता घराघरात नळ जाऊ दे अशी आहे. अशा आपल्या 750 नळ पाण्याच्या आणि घराला जोडणीच्या अशा म्हणून 1500 स्कीम, त्याच्यात 200 पाणी योजना बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत आणि हँडओव्हर सुद्धा 20-25 झाल्या. त्या ठिकाणी व्यवस्थित पाणी सुरू आहे. आता थोडस फंडचं हे आलं कारण कम्प्लिशन दिसत नाही तेवढं, म्हणून थोडस कमी झाला निधी, पण या 5-6 महिन्यात हा प्रश्न सुटेल आणि सगळ्या योजना पूर्णत्वाकडे जातील आणि जे उद्दिष्ट शासनाचं आहे ते प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. आता साधारण जे मोकाड्यात काम करतात त्या मोकाड्यांना माहित असेल की मोकाड्यात 100 टँकर लागत होते, जेव्हाच्याही बऱ्याच भागात लागत होते. आज मोकाड्याचे निश्चित टँकर कमी झालेत आणि जेव्हा या सगळ्या योजना पूर्ण होतील, ही 57 गावं त्याच्यावर शिफ्ट होतील, त्याचा सोर्स एवढा प्रचंड चांगला आहे म्हणजे वरच्या वैतरणातून एकाच योजनेतून पाणी येऊन ते थेट सगळ्या गावागावात टाक्या होणं आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी जाणं. म्हणजे मोकाडा हा तुम्हाला पुढच्या वर्षी 100% टँकर मुक्त आणि वेगळा झालेला दिसेल की जिथं काहीच म्हणजे दरातच नाही पाण्याची अशी परिस्थिती असेल. कारण बाकीच्या योजनांमध्ये कुठेतरी छोटासा सोर्स आहे, विहीर आहे, नदीतली जॅकवेल आहे, या इथं धरण आहे अख्खं आणि त्यातून पाणी येणार आहे, ते सुद्धा ग्रॅव्हिटीनं, म्हणजे त्याला फोर्सने चढवायचं नाही किंवा वीज वापरायची नाही जास्त. एकदा तिथून उचललं त्या धरणात की ग्रॅव्हिटीनं सगळ्या टाक्यामध्ये पाणी जाणार. सगळ्यात गेम चेंजर अक्षरशः आहे मोकळ्याची योजना. फक्त आता या निधीची थोडी कमतरता आहे म्हणून त्या ज्या घरघर नळ जोडण्या त्या राहिल्या, थोड्याशा पाईपलाईन देईल किंवा 1-2 टाक्या राहिलेल्या आहेत, नाहीतर हे पूर्ण होईल. अशा पद्धतीनं आपल्याला एक हे तयार करून त्या जिल्हा टँकर मुक्ती आणि प्रत्येक घराला पाणी असं होईल. पंतप्रधानांच्या हाऊसिंग योजनेमध्ये सुद्धा आपली 60,000 घरं सुरू आहेत, त्यातले 11,000 पूर्ण झालेले आहेत. जनमन नावाची कातकरींसाठी योजना आहे, त्या कातकरी लोकांसाठी सुद्धा आपली 75,000 घरं यावर्षी आपली घरकुलं पूर्ण होतील. तेवढ्या कुटुंबाचं आपल्या स्वतःच्या चांगल्या घराचं म्हणजे पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, जी कुणाच्या किंवा साध्या कच्च्या जुन्या घरात राहत होते. शिवाय पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये 1 लाख घरं सर्वेत मध्ये आलेले आहेत. काही अपात्र होतील त्यातली, घरात डबल घर असेल किंवा काही उत्पन्नाचं साधन असेल, पण ह्या सगळ्या लोकांना, एवढ्या लोकांना घरकुलं मिळत आहेत. जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांच्या माध्यमातून आपण लाभ देत आहोत. मॅडम स्वतः आरोग्य म्हणजे कुपोषण मुक्ती होणं किंवा त्याचा किती काय साध्या गोष्टी, सिकल सेल सारखं आहे, एचबी कमी असणं आहे, कुपोषित माता असल्यामुळं कुपोषित मुलं, सॅमचा प्रश्न आहे. तर या सतत मॅडम आणि आम्ही कंटिन्युअस यावर वेगवेगळे उपाय शोधून सगळ्या यंत्रणा कामाला लावून यातून कसं आपल्याला विकासाकडे म्हणण्यापेक्षा सशक्त, सुशिक्षित असा पालघर करता येईल. कारण आपल्याला माहिती आहे की आता आपण 4थी मुंबई आणि तुम्ही सगळे शब्द वापरतच असतात की हे प्रोजेक्ट येतील, मग आपण मुलं आपली कुठं असतील का बाहेरच आक्रमण होईल सगळं, त्या नोकऱ्या सुद्धा कोण बळकावे. तर त्यासाठी आपली मुलं पण चांगली शिकून चांगली सुशिक्षित आणि तेवढी सक्षम झाली पाहिजेत. त्यासाठी आता बघितलं तर त्या निपुण पालघर यासाठी सुरू केलेलं आहे की ही मुलं बरीचशी, आता मी पहिला सर्वे त्यातला माझा झाला, त्यामध्ये आम्ही OMR शीटवर ते नोंदवून घेतलं, त्याचं अनालिसिस केलं, तर साधारण 20% लोकांना शासनाच्या याच्याप्रमाणे निपुणता आलेली आहे. त्या मुलांना म्हणजे 80% मुलं कच्ची आहेत, त्यातली 40% तर अगदी पहिल्या पायरीवर आहे. हे मला पहिल्या टप्प्यावर आढळलं. बाकीच्या ओव्हरऑल राज्याच्या सर्वेमध्ये तर खालच्या 30 पर्यंतच आपला जिल्हा आहे, पण आता हे काढलं तर आकडेवारी अशी पुढे आली. मग आता एक कृती पुस्तिका केली, त्याच्या माध्यमातून 1.5 महिना त्यांना पूर्ण तयार करून घ्यायचं की FLN मध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही म्हणजे वाचन, गणन, छोटीशी गणित, इंग्रजी वाचणं हे सगळं आलं पाहिजे किमान या 3री-4थी पर्यंत. ह्या गोष्टी आम्ही करून घेतोय आणि त्याचा रिझल्ट निश्चितच पुढच्या वर्षी दिसेल. आणि ही चांगली होण्यासाठी पुन्हा अंगणवाडीत सुद्धा थोडं लक्ष घालायचं ठरवलंय. तिथूनही मुलं चांगली लिहिती वाचती व्हावी आणि मग शाळेत जावी असाही थोडा उद्देश आहे. अशा सगळ्या प्रयत्नांना जिल्हाधिकारी महोदया स्वतः लक्ष घालत असतात. प्रत्येक बारकाईनं DPC मधून काय मदत करता येईल, कोणत्या योजनेतून मदत देता येईल यासाठी नियोजन चालू असतं. या सर्वांमध्ये निश्चितच चुकत असेल तर आपण आम्हाला बोट दाखवताच, चूक दाखवताच. आपण जिथं चांगलं काम होत असेल तर कृपया थोडस कौतुक नाही म्हणायचं, पण सपोर्ट आवश्यक आहे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडे साहेब.
श्री मनोजजी जालनावाला साहेब आणि श्री मनोजजी सानप, सगळे मनोज जे आहेत ते आपल्याला मंचावर उपस्थित आहे. मॅडमनी उल्लेख केल्याप्रमाणे आमचे DIO मारेराव साहेब, आर्या साहेब, पाटील साहेब, सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, सगळ्यांचा सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम मी DIO आणि आपला जो ED ऑफिस आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते की आपण असा हे कार्यशाळा घेण्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये जे विषय ठेवलेले आहेत ते पण म्हणजे AI, सोशल मीडिया, सायबर क्राईम, हे एकदम नवीन विषय आहे आणि आज रोजी जो भर या गोष्टींवर दिला जातोय तो फार फार महत्वाचा आहे. आणि याच्यावर बरेचदा ना आपण वाचतो, रनिंग मध्ये वाचतो, पण कधी बसून याच्यावर चर्चा करून विश्लेषण करणं, यातला जो ज्ञान आहे तो एक सिस्टमॅटिक पद्धतीने घेणं, म्हणजे याच्यावर विचार करत नाही. ही खरं तर प्रशासनामध्ये सुद्धा आता आमचा 100 डेज प्रोग्राम होता, आता 150 डेज प्रोग्राम आहे, तर फार मोठा भर याच्यावर दिलेला आहे आणि आम्हालाही खूप अवघड जातं, कारण आपले जे सर्व लोक आहेत ते बरेच वर्षापासून काम करतायत, त्यांची एक पद्धत झालेली आहे काम करण्याची. त्यामध्ये नवीन गोष्टी जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो तर सर्वात आधी ते समजून घेणं, मग ते एक्सेप्ट करणं आणि आपल्या कामामध्ये त्यांचा समावेश करणं ही एक अवघड आहे. आणि जसं जशी वय जाते, आज रोजी जर आपण पाहिला, म्हणजे जसं माझ्या घरामध्ये तर लहान मुलं आहेत, तर 5 वर्षाच्या मुलांना पण ते सगळं म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया सगळं पाठ आहे. कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं की हे कधी शिकलं तुम्ही, पण तेच जर आपण एक वयाच्या नंतर नवीन गोष्टी शिकायला जातो आपल्याला ते अवघड जाते. जसं माझ्या सासू सासऱ्यांना मुलं शिकवतात की हे मोबाईल मध्ये कसं लावायचं, हे कसं करायचं, कारण ते एक फास्ट आहे जेव्हा सुरुवातीपासून आपण पाहतो. तर मला खूप बरं वाटलं की आज आपल्या इकडे सर्व एजचे लोक आहेत आणि सर्वजण इथे उपस्थित आहात, म्हणून सगळ्यांची इच्छा आहे की नवीन टेक्नॉलॉजी जो आहे ती आपल्याला समजून आणि त्याचा समावेश आपल्या रीतीमध्ये करायचं. आय थिंक सोशल मीडिया आल्यानंतर जसं मगाशी रानडे साहेबांनी सांगितलं, एक खूप मोठा बदल आलाय म्हणजे पत्रकारितेमध्ये किंवा ओव्हरऑल माहिती पोहोचवण्याचे जे साधन आहेत लोकांपर्यंत त्याचा. आज रोजी सोशल मीडियामुळे मे बी एक इस्टॅब्लिश्ड बिझनेस पेक्षाही कधी कधी त्यात बिझनेस जास्त येतो, पण एक खूप मोठा धोका पण त्याच्यामुळे निर्माण झाला. म्हणजे आधी जी एक पद्धत होती पत्रकारितेमध्ये पण की एखादी माहिती आली की आधी आपण त्याची पुष्टी करायचो, त्याच्या बाबतीतलं ज्ञान घ्यायचो, सगळ्यांशी बोलायचो आणि मग काहीतरी छापायचो, कारण जे आपण एकदा छापला त्याच्या वरती बरेचसे लीगल कॉन्सिक्वेन्सेस आहेत. सोशल मीडियामध्ये एक धाव आहे की सर्वात आधी आपण हे टाकायचं, कुठल्याही पद्धतीने ते टाकायचं. आज रोजी काही रेग्युलेशन जसं इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियावर आहे, तसं काही रेग्युलेशन सोशल मीडियावर आज रोजी नाही. त्याच्यासाठी बरेचसे लीगल फ्रेमवर्क वगैरे चालू आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये उलट हा गरजेचा आहे की आपला जो रेग्युलर मीडिया आहे त्यांना हे ज्ञान देणं, जेणेकरून यांचं सोशल मीडिया अकाउंट्स किंवा सोशल मीडियाचा वापर जास्ती वाढेल आणि अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. जसं मी रजू झाल्यापासून आमचे DIO बरोबर माझी बरेचदा चर्चा होते आणि मी प्रयत्न करते की दररोजी किंवा 2 दिवसांनी आमच्या ऑफिसची एखादी तरी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. आज गव्हर्नन्स रिॲक्टिव्ह नसून प्रोएक्टिव्ह करण्यावर भर आहे आणि हा त्यातलाच एक भाग आहे. आपण जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो त्याच्यातून त्यांचं एक परसेप्शन आपल्याबद्दल निर्माण होतो. आणि सोशल मीडिया करून स्पेसिफिकली असं आहे, जसं ठीक आहे ग्रामीण मध्ये पण आज रोजी तर आपल्याकडे वाढलेला आहे वाव, पण अर्बन मध्ये स्पेसिफिकली लोकांचा खूप जास्त बघण्याचा जो वेळ आहे तो सोशल मीडियावर जातो आणि हा माध्यम आहे, चांगला आहे, फक्त आपण आपल्या अनुषंगाने त्याचा वापर केला पाहिजे. सो आय थिंक ही मोठी मे बी म्हणजे आता जसं रानडे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मार्गदर्शन करणं म्हणजे अवघड आहे, पण ऍज अ कलेक्टर म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एक इम्पॉर्टंट पिलर ऑफ डेमोक्रेसी आहात आणि तुमच्या माध्यमातून योग्य माहिती जर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवली तर शासनाला आणि प्रशासनाला त्याचा फार मोठा फायदा होतो. म्हणून मी एकदा हे पर्टिक्युलरली सांगू इच्छित होते.
दुसरा ओव्हरऑल आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आज रोजी एक असं आपण जंक्शनला आहोत की पालघर जिल्ह्याचा स्वरूपच पुढील 5 वर्षात बदलेला. आपल्याकडे एवढे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. मागे जसं एक म्हण असायचं की जिथे रस्ता गेला तिथे विकास होतो. आपल्याकडनं तर भरपूर रस्ते जात आहेत. म्हणजे भविष्यात अशी एक्सपेक्टेशन आहे की आपल्याकडनं मेजर हायवेज जातील, परत पोर्ट येणार आहे, तर समुद्राचाही मार्ग आपल्याकडे मोकळा होईल. नवीन एअरपोर्ट साठी पण ऑलरेडी एक ब्रेनस्टॉर्मिंग सुरू आहे की ते कुठे करायचं आहे. तर सर्व पद्धतीचे जे मार्ग आहेत ते आपल्या जिल्ह्याला मोकळे होतील. जे मार्ग मोकळे होणार आहेत त्यातून ऑपॉर्च्युनिटीज भरपूर येतील. कारण आपण आजपर्यंत पाहिलं आहे की जिथे रस्ता गेला तिथे पुढचे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते येत गेलेले आहेत. तिथे मग इंडस्ट्री आली, तिथे बाकीचे ऑपॉर्च्युनिटीज वाढले. जेवढा आपण शहराच्या जवळ जातो तर तेवढा विकास होतो. पण जसं तो विकास होत असताना सर्व समावेशक विकास व्हायला पाहिजे आणि तिकडचा जो सोशल सेक्टर आहे त्याचंही बळकटीकरण व्हायला पाहिजे. तर ॲज अ कलेक्टर म्हणून हा एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे आणि माझ्या प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्यासोबत आम्ही वारंवार या गोष्टीवर चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना या सर्व विकासासाठी आपण कसं तयार करू शकतो त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामध्ये माझे जे सहकारी आहेत रानडे साहेब, ते सीओ म्हणून काम करतात. खूप चांगलं काम ते करतात आणि शेवटच्या घटकांपर्यंत आपण सगळं लाभ कसा पोहोचू शकतो यासाठी ते नेहमी तत्पर असतात. ऍक्च्युली मी बरेचदा असं म्हणते की जसं मी कमिशनर करून आले किंवा सीओ झेडपी आम्ही आधी होतो, तर सीओ आणि कमिशनर मध्ये डायरेक्ट काम असतो. म्हणजे तुम्हीच काम करायचं असतं, तुमच्यासाठी नसतं. ऍज अ कलेक्टर म्हणून असं असतो की म्हणजे जसं घरी आजोबा आहेत ती लोक तुम्हाला सांगून जातील, विचारून नाही जाणार, पण सगळी जबाबदारी काही वाईट झालं तर तुमचं नाव खराब होईल. तर कलेक्टरांचा कुठेतरी रोल असाच आहे की खूप कमी वयामध्ये मी आजोबा झाले मला असं वाटते आणि या सगळ्यांना दिशा देण्याच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं असतं. बरेचदा असं पण होईल की कोणी आपला ऐकणार नाही, मग त्याला गोड बोलून कसं तरी त्या मार्गावर आणायचं आहे. तर हाच प्रयत्न आपला जिल्ह्यामध्ये आहे. आपले जे सर्व महत्वपूर्ण प्रकल्प आहेत त्यांना दिशा देणं. आता आपल्याकडे मेजर जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हटले तर भविष्यात जाऊन माहीम साईडला रिलायन्सचा एक मोठा टेक्सटाईलचा पार्क येणार आहे. मोरबे पोर्टचा पब्लिक हिअरिंग आहे काही वेळाने आणि तेही डेव्हलप होणार आहे. वाधवन पोर्ट एक खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ज्याच्याने जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा चेहरा बदलेल एक्सपोर्ट, इम्पोर्ट आणि ट्रेडच्या अनुषंगाने. आणि निश्चित यातून जे जॉब्स निर्माण होतील त्यामध्ये आपल्या स्थानिक लोकांचा जास्तीत जास्त वाटा कसा असावा आणि त्यांना त्यासाठी जे स्किल्स लागणार आहेत त्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. आता हे प्रयत्न करत असताना आम्ही प्रशासन म्हणून करूच, पण ह्यातली सगळी जी माहिती आहे ते सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा एक फार महत्वाचा रोल आहे. आणि हे जे प्रोजेक्ट्स आहेत ना बरेचदा यांना एक निगेटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलं जातं. कारण शेवटी असं म्हटलं जातं की याला जमीन जे आहेत ते लोकांचे जातील, त्यांचा लाईव्हलीहूड जो आहे तो खराब होईल. पण आपण पाहतोय की आज रोजी जी प्रोडक्टिव्हिटी आहे, म्हणजे जमिनीतली आपण प्रोडक्टिव्हिटी वारंवार वाढण्याचा प्रयत्न करतो, पण जिथे मोठे उद्योग येतात आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतात तर तिकडची प्रॉस्पॅरिटी वाढते. कारण जे लाईव्हलीहूड आहे त्याचं नेचर बदलतो, पण ते चांगल्या लेवलला ते जातील आणि त्यांना चांगलं म्हणजे समजा आज रोजी घरातले 4 लोक काम करतात आणि त्यांना 100 रुपये भेटत आहेत, तर आपण असा प्रयत्न करायला पाहिजे की त्यांचे इन्कम किमान 2 पट 4 पट या उद्योगाच्या माध्यमातून होईल. घरातला जसं एक आपला मेजर वर्क फोर्स मध्ये महिला वर्क फोर्सला वाढवण्याच्या अनुषंगाने शासनाचा जो एक धोरण आहे त्यावर सुद्धा आपण या अनुषंगाने काम करायचं प्लॅन करतोय. आणि यामध्ये आपण सगळ्यांचे आपल्याला एक लोक चळवळ निर्माण करण्यासाठी मदत लागणार आहे. तर या निमित्तानं माझं सगळ्यांना पर्टिक्युलरली एक आवाहन राहील की आपले हे जे महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्या बाबतीतली माहिती योग्यरित्या समजून लोकांपर्यंत एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी. बरेचसे लोक ऑलरेडी आम्हाला मदत करतात.
त्यातली काही बारीक सारीक जे चुका आहेत किंवा जे गोष्टी आहेत जे लोकांच्या हितासाठी आहेत, तेही आम्हाला लक्षात आणून देतात आणि त्या अनुषंगाने योग्य ते रिकोर्सही आपण घेण्यात येत असतो आपल्याकडनं. तर अशीच आपल्या सगळ्यांची कोलॅबोरेटिव्ह भूमिकाची मी अपेक्षा करते आणि या कार्यशाळासाठी आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. होप करते की पुढे जाऊन या कार्यशाळातून आपल्याला चांगले म्हणजे टेक सेवी आपले पत्रकार जे आहेत ते घडवतील आणि त्याचा चांगला आपल्याला एक इम्पॅक्ट जिल्ह्यामध्ये दिसेल. मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द इथून थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो बिफोर वी बिगिन, आपण सुरुवात करण्याच्या आधी ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक माकड असतो, तो कुठून तरी MBA करून परत जंगलात येतो. तो बघतो वाघ जो आहे तो एकदम मस्त मजेत जंगलात राहतो, रुबाबाने चालतो. वाघ जो आहे तो एकदम रुबाबाने जंगलात राहत आहे. ओके, त्याची सगळे लोक सेवा करत आहे. ओके, कोण फ्राईड फ्रूट आणून देतो, कोण काही खायला त्याला आणून देतो. तर माकड तो बघतो आणि बोलतो, यार एकदम मी राजा झालो तर माझी सगळी मौज होईल. तो राजा झाला तर सगळे लोक त्यांना सेवा करायला लागतात. तर जेव्हा इलेक्शन असतो तो विचार करतो की मी पण आता इलेक्शन मध्ये उभा राहतो आणि मी पण राजाचा फॉर्म भरतो. तो इलेक्शन मध्ये उभा राहतो. ओके, बिकॉज काही त्यांनी मार्केटिंग मध्ये MBA केलेला असतो. तर सगळ्या ग्रुप जे माकडांचे ग्रुप किंवा हत्तींचा झुंड असतो, सगळ्या झुंडाला जाऊन भेटतो आणि सगळ्यांना मार्केटिंग करतो. सगळ्यांच्या स्वतःची मार्केटिंग करतो की मला वोट द्या, मला वोट द्या, मला वोट द्या. ओके, आता वोटिंग होते आणि संध्याकाळी रिझल्ट येतात. तुम्हाला काय वाटतं काय रिझल्ट आला असेल? माकड जिंकला असेल की हारला असेल? माकड जिंकला होता बिकॉज त्यांनी मार्केटिंग केलं होतं. तो दिस इज द स्ट्रेंथ ऑफ मार्केटिंग. तर माकडाने तेच मार्केटिंग स्वतःचा केलं होतं म्हणून तो जिंकून गेला. आता माकड एकदम खुश. दुसऱ्या दिवशी तो जो वाघ असतो त्याला ते डॅन काय म्हणतात गुफेमधून त्याला बाहेर जावं लागतं. इथे पण आपले चीफ मिनिस्टर बदलले की रूम वर्षा सोडून दुसऱ्याला, तसं त्याला पण तिथे तो गुंफा सोडून त्याला जावं लागतं आणि माकड त्या गुंफेमध्ये जाऊन राहायला लागतो. ओके, पहिला दिवस जातो. माकडांना काही फ्रुट्स आणून देतात, कोणी केळे आणून देतात, कोणी ग्रेप्स वगैरे आणून देतात. माकड आपला खुश असतो. 2-3 दिवस होतात. हा सतत चालत असतो. माकड आपला आरामात राहायला येते. तिसऱ्या दिवशी बकरी धावत धावत येते आणि बोलते, राजासाहेब लवकर चला. बोला काय झालं? नाही तुम्ही चला. अरे पण झालं काय ते तर सांग. नाही चला तुम्ही, माझा जो मुलगा आहे त्याला वाघाने पकडलाय आणि त्याला तो दुसऱ्या जागी घेऊन गेलाय. आता माकड विचार करतो. माकड वाघाला सोडवायला गेला, त्या मुलाला सोडवायला गेला तर वाघ काय करणार माकडाचं? आता प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. दुसरा, इथून तो गेला नाही सोडवायला तर बाकीचे जानवर काय करते? मारून त्याचा भरता करून टाकते. आता हा मोठा प्रॉब्लेम आहे. हा माकड सॉल्व्ह कसं करणार? माकड काय बोलतो, अच्छा ठीक आहे तुम्ही लोक घाबरू नका, मी आहे. तो बकरीला बोलतो तुम्ही माझ्याबरोबर चला. तर बाकीचे पण जानवर त्याला म्हणतात की चला मी पण येतो, आम्ही पण येतो. तो सगळ्यांना सांगतो नाही कोणी यायचं नाही माझ्याबरोबर, फक्त मी जाणार एकदा. आणि बकरीला सांगतो तू मला दाखव कुठे तुझा मुलाला घेऊन गेलाय. तर बकरी त्याला माकडाला घेऊन जाते. आता माकड राजा झाला तर त्याला घेऊन जाते आणि त्याला दाखवते की ते झाड आहे ना, त्या झाडच्या बाजूला जी दुसरी गुंफा आहे त्याच्यात तो वाघ माझ्या मुलाला घेऊन गेला आहे, तर तुम्ही जावा आणि त्याला सोडवा. तर माकड त्याला सांगतो अच्छा एक काम कर, तू इथेच थांब, मी जातो पुढे. आता बकरी पण जरा खुश होती की हा मला पण लक्ष देतोय, कारण मी गेली तर वाघ मला पण खाऊ शकतो. मग माकड जातो. तो काय करतो, तिला बकरीला थांबायला सांगतो आणि धावत धावत त्याने तो झाड असतो बाजूला, त्या झाडावर थोडा वर चढतो, उतरतो आणि परत येतो. तर बकरीला वाटतो काहीतरी विसरलंय मला विचारायला, म्हणून तो परत आला. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सेम गोष्ट करतो, फक्त जातो तो झाडावर चढतो परत येतो. बट एव्हरी टाइम ही गोज ना, ही क्लाइम्स लिटिल हायर. दरवेळी तो जातो ना थोडासा वर जास्त चढतो तो. बकरी आता वैतागते की अरे आता
राऊंड झाले, तुम्ही काय करताय, तुम्ही माझ्या मुलाला सोडवत काय नाही. तो माकड काय बोलतो तिला माहित आहे की मी प्रयत्न करतोय, तुझा मुलगा झिवेल की बसेल ते त्याचं नशीब आहे, माझ्या मेहनतीत काही कमी आहे का सांगा. तर एव्हरी टाइम माकड काय करत होता, तो धावत धावत जात होता आणि वर चढत होता. तर ही वॉज पुटिंग एफर्ट, बट एफर्ट्स वर इन द रॉंग डायरेक्शन. आपण हे जे आता मी तुम्हाला जे सांगणार आहे AI आणि सोशल मीडिया बद्दल, ओके, माझा उद्देश हाच होता की ह्याच्यातून काहीतरी आपण घेऊन जायचं आहे. आणि ही जी गोष्ट आहे, आय वुड सजेस्ट की तुम्ही तुमच्या मुलांना पण सांगा, जे लोक शाळेत वगैरे आहेत, जे लोक रात्रंदिवस मेहनत करतात, ओके, सो दे शुड पुट एफर्ट इन द राईट डायरेक्शन इज व्हॉट द टेक अवे ऑफ दिस स्टोरीज. आणखी एक दोन स्टोरी आहेत माझ्या स्लाइड मध्ये, बट बिफोर दॅट आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं नाव युवराज आर्य आहे. मी 1996 पासून डिजिटल मार्केटिंग करतोय. तर जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मुंबईत फक्त 8-10 लोक होतो आम्ही, जे लोक डिजिटल मार्केटिंग करायचे. मी ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी नरसिंह कॉलेज आणि जे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे दोन्हीमध्ये मी ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी जातो. त्याचप्रमाणे मी सराफ कॉलेजमध्ये आणि बाकी भरपूर कॉलेजेस आहेत जिथे मी ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी जातो. ओके, नाव नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो बिफोर वी स्टार्ट, आपण सुरुवात करण्यासाठी एक थोडासा बॅकग्राऊंड तयार करतो. मी एक 3-4 स्लाइड आहेत बॅकग्राऊंड साठी, ते बॅकग्राऊंड आपण एकदा तयार करूया. माझा एक क्वेश्चन आहे की व्हॉट इज डिजिटल. कोणाकडे डिजिटल वॉच आहे का? डिजिटल, हा. सो व्हॉट इज डिजिटल. कोणाकडे डिजिटल वॉशिंग मशीन आहे घरी? असेल ना. सी, अॅनालॉग वॉशिंग मशीन असते त्याला तुम्हाला फिरवावं लागतं. डिजिटल मध्ये फक्त बटन दाबा. ओके, सो व्हॉट इज डिजिटल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. वेबसाईट आहे का डिजिटल म्हणजे? नेक्स्ट. म्हटलं की मी वेळेत पोहोचू शकेन की नाही, पण पोहोचलो. मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण सायबर गुन्ह्यांबद्दल सगळ्यांनी बातम्या दिलेल्या असतील आणि रोज सातत्याने वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये, वाहिन्यांमध्ये, डिजिटलमध्ये आपण सगळीकडे सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देतो. गेल्या वर्षीचा आकडा काय होता? सायबर गुन्हे आपल्याकडे किती रजिस्टर्ड झालेले होते कोणाला माहिती आहे का? देशभरामध्ये आपण नॅशनल क्राईम रिपोर्ट जो असतो, NCRBचा रिपोर्ट असतो, किंवा आपण आता cybercrime.gov.in ही आपली साईट आहे ज्याच्यावरती या सगळ्या गुन्ह्यांचं रजिस्टर होतं किंवा आपण त्याच्यावरती गुन्ह्यांची नोंदणी करतो. तर किती गुन्हे देशभरात रजिस्टर्ड झालेले याचा कोणाला नंबर माहिती आहे का? 36 लाख गुन्हे गेल्या वर्षी रजिस्टर्ड झालेले. त्याच्या आदल्या वर्षी 23 लाख होते, गेल्या वर्षी 36 लाख होते. गेल्या वर्षीचा जो म्हणजे 2023चा जो आकडा होता ज्याच्यामध्ये आर्थिक जे नुकसान झालेलं होतं त्या आकड्यापेक्षा 2024 मध्ये 206% वाढ झाली. साधारण 22,000 कोटी रुपये लोकांचे या वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांमध्ये गेलेले. आता आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली 2012-13 साली या विषयावरती आम्ही कामाला सुरुवात केली आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम नावाच्या चळवळीने सुरुवात केली. रिस्पॉन्सिबल नेटिझम ही चळवळ जबाबदारीने इंटरनेट वापरणं किंवा समाज माध्यम जबाबदारीने वापरणं यासाठी आम्ही सुरू केलेली राज्यातनं मुंबईतनं सुरुवात झालेली आणि मग राज्यभरात विविध ठिकाणी आम्ही याच्याबद्दल कार्यक्रम करत होतो. आता आज देशपातळीवर कार्यक्रम करतोय आणि पॅन्डेमिक नंतर आम्हाला असं लक्षात यायला लागलं की या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि ही जी वाढ होते याचा मानसिक आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतो. मी 2 शब्द विचारतो, ते किती जणांना माहिती आहे ते जरा मला कळू द्या. सायबर सायकोलॉजी हा शब्द किती जणांनी ऐकलाय? सायबर सायकोलॉजी. दुसरा शब्द आहे सायबर वेलनेस. आम्ही गेले 10 वर्ष सायबर सायकोलॉजी या विषयावरती विविध देशभरामध्ये कार्यशाळा करतो. 10वं वर्ष आता जानेवारीमध्ये कॉन्फरन्स असणारी मुंबईमध्ये. गेल्या वर्षीची कॉन्फरन्स भोपाळमध्ये झाली ज्याच्यातनं देशभरातनं सायबर सायकोलॉजी, सायबर विषयातलं मानसशास्त्रज्ञ
वेगवेगळ्या विषयात काम करणारे लोक इथे येतात, त्याच्यावरती चर्चा होत असते. आणि सायबर वेलनेस या शब्दाला आमची ओळख झाली साधारण 2016-17 साली, जेव्हा आम्ही देशातली पहिली सायबर वेलनेस हेल्पलाईन सुरू केली. आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा सायबर सिक्युरिटी हा शब्द होता. सिक्युरिटी हा शब्द डिव्हाइसेसशी किंवा गॅजेटशी निगडीत असतो. म्हणजे माझं डिव्हाइस आहे, लॅपटॉप आहे, माझा मोबाईल आहे, कम्प्युटर्स आहेत, याची सुरक्षितता म्हणजे सायबर सिक्युरिटी. हे यातनं जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की यातला ह्युमन इंटरफेस जो आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे माणूस आणि तंत्रज्ञान किंवा माणूस आणि इंटरनेट यांच्यामधला जो संबंध आहे हे खूप महत्वाचे आहे. आणि म्हणून आम्ही सेफ्टीवरती काम करायला सुरुवात केली. त्याला आपण सायबर सेफ्टी असा शब्द वापरतो. आणि सायबर सेफ्टीवरती काम करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की यामध्ये याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावरती, मानसिक आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात होतोय. आणि म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं की सायबर वेलनेस हा मोठा अमरेला आहे, ज्याच्यामध्ये सिक्युरिटी, सेफ्टी आणि वेलबिंग. कारण वेलबिंग किंवा निरामयता हा खूप महत्वाचा विषय आहे, ज्याच्यावरती आपण अजूनही विचार करत नाही. आज मी जेव्हा बातम्या वाचत असतो वृत्तपत्रांमध्ये तेव्हा मला असं जाणवतं की बातमीला हायलाइट केलेलं असतं की किती कोटी रुपयाचं नुकसान झालं, किती पैसे गेले, किती कोटी रुपयाचं नुकसान झालं, याच्यावरती जास्त प्रमाणात बोललं जातं किंवा लिहिलं जातं. पण त्या माणसाचं ज्या मानसिक आरोग्याची हानी झालेली असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्यासारखा एखादा माणूस आहे ज्यांनी 25 वर्ष नोकरी केलेली आणि त्यातनं जमा केलेले 20-25 लाख रुपये माझ्याकडे आहेत, आणि एखादा फ्रॉड माझ्याबरोबर होतो आणि धडाक्यात ते 25 लाख रुपये माझ्या अकाउंट मधनं निघून जातात. अशा वेळेला आर्थिक नुकसान हे होतच असतं, पण त्याच्याबरोबर होणारा जो मानसिक परिणाम आहे माझ्यावरचा हा खूप मोठा असतो. आणि म्हणून आम्हाला लक्षात यायला लागलं की विक्टिम सपोर्ट सिस्टम आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही 2022 साली देशातलं पहिलं सायबर वेलनेस सेंटर गोवा शासनाच्या मदतीने पणजी इथे सुरू केलं. आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही आता गेल्या 3 महिन्यांपूर्वीच मुंबईमध्ये अशा पद्धतीचं सेंटर सुरू केलेलं आहे. आणि देशभरात विविध राज्यांमध्ये म्हणजे राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, बंगलोरमध्ये ही सेंटर्स आम्ही सुरू करतोय. कारण आम्हाला असं लक्षात येतंय की मानसिक आरोग्यावरती याचा मोठा परिणाम आपल्याला सातत्याने जाणवतो. कारण पैसे माझे गेले त्यातली जे आज तुम्ही रिकव्हरीचे बघितलेत, आज देशभरातले जर आकडे बघितलेत, मी 6 दिवसांपूर्वी सिंगापूरला होतो. आम्ही इंटरनॅशनल एका ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो. तिथल्या एशिया पॅसिफिक मधले सगळे लोक होते. तिथली आकडेवारी आणि आपल्या देशातली आकडेवारी याच्यात काही फारसा फरक नाही. माझे जर पैसे गेले तर त्याची रिकव्हरी किती होते हा जर तुम्ही देशभरातला आकडा बघितला तर तो 10% जास्त नाही. म्हणजे जर 22-23 हजार कोटी रुपये लोकांचे जात आहेत, त्यातले 10%च पैसे लोकांना परत मिळतात. आणि हा मोठ्या पद्धतीचा एक ऑर्गनाइज क्राईम आहे असं जगभरात सगळ्यांचं आता म्हणणं झालं. मग याचे जे परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरती होतात, कारण माझे हार्ड मनी आहे ती गेली आहे, मला पैसे मिळणार नाहीये, आता याच्या बरोबर मला जुळवून पुढचं आयुष्य जगायचंय, हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर. ते झालं आर्थिक गुन्ह्यांचं. याच्या बरोबर होणारे जे काही सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस आहेत या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. मी काही आकडेवारी आणली, आपण थोडं स्लाइड स्किप करूया. ऑनलाईन लैंगिक शोषणाच्या केसेसमध्ये 150% वाढ होताना आपल्याला दिसते. आणि त्यामध्ये 80% जे पीडित आहेत त्यांना कुठे तक्रार करायची हे माहितीच नाहीये. म्हणजे सोशल मीडियावर जर माझ्याबरोबर सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस होत आहेत तर मी सोशल मीडियावर कशा पद्धतीने त्याची तक्रार नोंदवली पाहिजे, मी कुठल्या पोर्टलवरती जाऊन याची तक्रार नोंदवली पाहिजे, किंवा तिथे जो नॉन कन्सेन्शुअल सेक्शुअल इमेजेस आहेत म्हणजे माझ्या परवानगीशिवाय माझी जी काही सेक्शुअल इमेजेस क्रिएट झालेले आहेत या मी इंटरनेटवरनं कशा काढणार. कारण आम्ही हेल्पलाईन चालवताना आम्हाला असे असंख्य कॉल येत असतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मला एक तमिळनाडूतून एक कॉल आलेला. 17 वर्षाची मुलगी होती, ती तमिळमध्ये बोलत होती. त्याच्यामुळे आम्ही 3च भाषांमध्ये सपोर्ट करतो. मग आम्ही एका तमिळ मित्राला ऑनलाईन कॉलवरती घेतला आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली. तर त्या मुलीने सांगितलं की मी एका रिलेशनशिप मध्ये होते आणि या रिलेशनशिप मध्ये असताना मी ज्याच्याबरोबर रिलेशनशिप मध्ये होते त्या मुलाने मला फोर्स केलं एका लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये टॉपलेस यायला. आणि मी प्रेमात होते त्याच्यामुळे मी त्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये टॉपलेस गेले
आणि मला माहित नव्हतं की त्याने ते व्हिडिओ रेकॉर्ड केले. जेव्हा आमचा ब्रेकअप झाला तेव्हा ते व्हिडिओ अनेक ठिकाणी इंटरनेटवरती पसरले. त्या मुलीने पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली होती. तक्रार नोंदवल्यानंतर इंस्टाग्रामवरनं आणि त्यावेळेला ट्विटर होतं, ट्विटरवरनं त्याची तक्रार, ते जे गोष्टी होत्या, कंटेंट होता तो रिमूव्ह झाला पोलिसांच्या मदतीने. पण 2 पॉर्नोग्राफिक साइट्स वरती हा कंटेंट होता आणि तिला हे कळलेलं होतं, कोणीतरी लिंक पाठवली होती. आणि तो ट्रॉमा तिच्यासाठी इतका होता की तिने 2 वेळा सुसाईडचा प्रयत्न केलेला होता. आणि तिचं म्हणणं होतं की काय ते कंटेंट तुम्ही फक्त काढा, बाकी मला काय नको. तर पोलिसांनी याला पकडलं. तो म्हणाला की मला माहित नाही, मी इथेच टाकलेलं होतं, बाकी कोणी तिथे पॉर्नोग्राफिक साईट वरती टाकलं हे माहित नाही. त्या साईट कुठल्या देशात हँडल होतात हे माहित नव्हतं. जवळपास 8 महिने लागले. आम्ही पॉर्न हब नावाची एक मोठी संस्था आहे जिथनं कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे इंटरनॅशनली. तर पॉर्न हबच्या लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यांनी ती शोधून काढल्या कुठे ते पॉर्नोग्राफी साईट्स आहेत आणि मग त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही तो कंटेंट काढला. त्याच्यात 8 महिने गेले. त्या मधल्या कालावधीत सुद्धा मुलीने एकदा सुसाईडचा प्रयत्न केला. हा एवढ्या मोठ्या प्रमाणातला ट्रॉमा या सगळ्यामध्ये जाणवतोय. आपण आज हायलाइट करताना फक्त बातम्या ज्या येतात त्या आर्थिक लॉस बद्दल येतात किंवा एखादीचा व्हिडिओ व्हायरल झाला एवढीच बातमी येते. पण त्या बातमी मागची जी महत्वाची गोष्ट आहे ती मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी पुढे आणणं खूप गरजेचं आहे. सायबर बुलिंग ही सुद्धा मोठी समस्या आहे. आजचे जे सगळे सर्वे आहेत त्या सगळ्या सर्व्यांमध्ये दिसतंय की 30 ते 35% मुलं कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवरती सायबर बुलिंगचा सामना करतात. सायबर बुलिंग म्हणजे काय तर रॅगिंग, ऑनलाईन होणारं रॅगिंग. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑफलाईन रॅगिंग बद्दल युजीसीने खूप स्ट्रॉंग कायदे केलेत की शाळा कॉलेजेसमध्ये याच्यावरती बंदी आहे. आता लेटेस्ट एक निर्णय युजीसीने घेतलेला आहे की व्हॉट्सअपवरनं जे काही रॅगिंग झालंय मुलांचं त्याच्याबद्दल पण त्यांनी शिक्षा दिली पाहिजे. अशा पद्धतीचा एक निर्णय त्यांनी आता घेतलेला आहे. पण अशा पद्धतीच्या बुलिंगचा सामना अनेक जण करत आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून तो फेस करायला लागतो. मुलांबद्दल बोलायचं झालं तर मुलं मोठ्या प्रमाणात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आणि गेमिंग साईट्सवरती, कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात गेमिंग साईट्स वापरतात, तिथे त्यांना सामना करायला लागतो. आणि बुलिंगचा एक वेगळा प्रकार म्हणजे ट्रोलिंग, हे आपण सगळेजण फेस करतोय. आपण कुठलीही बातमी, कुठल्याही विचार जर इंटरनेटवरती आज मांडले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने डिवाइड इंटरनेट झालेलं आहे आणि त्यातनं जो काही विचार आहे तो योग्य पद्धतीने लोक घेत नाहीत. तिथे खाली जे काही लिहिलेलं असतं त्याचा काय परिणाम होतो. मी अनेक लोकांना विचारलं की तुमच्या सेलिब्रिटीज आहेत किंवा माझे अनेक मित्र आहेत जे मीडियामध्ये काम करतात किंवा एंटरटेनमेंट मध्ये काम करतात, मीडियापेक्षा एंटरटेनमेंट हा शब्द योग्य आहे, तर त्यांना मी विचारलं की तुम्ही जे काही पोस्ट करता त्या पोस्टच्या खाली खूप लोक काही काही घाणेरडं लिहित असतात किंवा उलटे सुलटे लिहित असतात, तर तुम्ही काय करता, तुम्ही कसं टॅकल करता, याला कसं फेस करता. तर 90% लोकांनी सांगितलं की आम्ही लिहून टाकतो, मग बघतच नाही, जातच नाही पुढे, परत पुढची पोस्ट करतो. पण खालचं जर वाचायला लागलो तर आम्ही पुढची पोस्टच करू शकणार नाही, इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये लोकांनी खाली लिहिलेलं असतं. बरं, तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही एकतर तिथे भांडायला जाऊ शकता, पण भांडणं हे अत्यंत चुकीचं आहे, कारण ट्रोलर्स बरोबर जेवढं भांडाल तेवढं ते अजून त्याच्याबद्दल चिखलफेक करायला सुरुवात करतात. तर इधर तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता, वन साइड, म्हणजे कॉन्व्हर्सेशनच नाही, तुम्ही पोस्ट टाकायची आणि जे काही होईल ते पुढे जाऊ द्यायचं, नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, याच्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण याचा दूरगामी परिणाम मानसिक आरोग्यावरती होताना आपल्याला दिसतोय. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे जो इथे आकडेवारीत मी तुम्हाला मांडलेला आहे, तो म्हणजे लहान मुलांबरोबर होणाऱ्या दर 5 चॅट मधला एक चॅट हा इनअप्रोप्रिएट, एज इनअप्रोप्रिएट चॅट असतो. आम्ही जेव्हा 20,000 मुलांबरोबर देशभरातल्या सर्वे कंडक्ट केलेला होता, त्या सर्वे मध्ये मुलांनी सांगितलेले 1/5 म्हणजे 20% मुलांनी सांगितलं की आम्हाला चॅटिंग करताना असा अनुभव येतो की आमच्या वयाला योग्य नसलेल्या अनेक कंटेंट जाणून बुजून मुलांपर्यंत पाठवला जातो. मग हे कोण करत असतं, तर असे अनेक लोक आहेत आजूबाजूला इंटरनेटवरती ज्यांना आम्ही प्रेडेटर्स असं म्हणतो. हे मुलांकडे जाणून बुजून मुलांच्या वयाला योग्य नसलेला कंटेंट जो असतो तो पाठवत असतात आणि त्यातनं मग मुलांचं सेक्शुअल हॅरेसमेंट होत असतात. आता ऑफलाईन सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे बाललैंगिक शोषण जे ऑफलाईन होत होतं त्याच्यापेक्षा ऑनलाईन मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतं. त्याला सीसॅम असा शब्द वापरतात, चाइल्ड सेक्शुअल अब्युजिव्ह मटेरियल. ऐकलंय का तुम्ही?
आता एक सुप्रीम कोर्टाचा एक मोठा डिसिजन झाला ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की याच्या पुढे चाइल्ड पॉर्नोग्राफी हा शब्द वापरायचा नाही, त्याच्याऐवजी चाइल्ड सेक्शुअल अब्युझिव्ह मटेरियल असा शब्द वापरायचा. CSAM असा शब्द जो जगभरात वापरला जातो. आणि त्याच्यात एक नवीन शब्द ऍड केला सुप्रीम कोर्टाने की एक्सप्लॉयटेटिव्ह असा एक शब्द त्याच्यामध्ये वापरा. तर हे जे चाइल्ड सेक्शुअल अब्यूज आहे हे खूप मोठ्या प्रमाणात इंटरनेटवरती होताना दिसत आहे. नेकमेक नावाची एक अमेरिकन संस्था आहे जिच्याकडे आपल्याकडच्या सगळ्या म्हणजे जगभरातले जे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती होणारे जे चाइल्ड सेक्शुअल अब्यूजचे जे कंटेंट असतात, लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे जे काही कंटेंट क्रिएट असतो, न्यूडिटी असते किंवा इतर बरेच कंटेंट असतात, याचं रिपोर्टिंग करत असतात. 2019 साली जेव्हा पहिल्यांदा याच्यावरती काम करायला सुरुवात केली देशभरामध्ये आपल्याकडे, तेव्हा साधारण 25 लाख केसेस भारतातनं रिपोर्ट झालेले होते. 25 लाख. आपण जरी असं म्हटलं की यातला 40% कंटेंट हा वारंवार अपलोड झालेला आहे तरी सुद्धा जवळपास 15 लाखाच्या आसपास केसेस भारतातनं अपलोड झालेल्या. आज त्याची संख्या 29 ते 30 लाख आहे. हा सगळा डेटा इंटरनेटवरती अवेलेबल आहे. नेकमेक नावाच्या अमेरिकन संस्थेच्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही गेलात वेबसाईटवरती तर तुम्हाला हा सगळा डेटा तिथे मिळेल की कुठल्या देशातनं किती कंटेंट अपलोड होतं आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने रिपोर्टिंग होते. आपल्याकडे सुद्धा ऑपरेशन ब्लॅक फेस नावाचं ऑपरेशन पोलिसांनी रन केलं होतं महाराष्ट्र साहेबांनी, ज्यांना अनेक जणांना अरेस्ट झालेली होती. वेगळ्या 18 जिल्ह्यांमधनं अरेस्ट झालेली होती ज्यांनी बालकांचे फोटोज व्हिडिओज, न्यूड फोटोज व्हिडिओज घेतलेले होते, अब्यूज केलेले होते आणि इंटरनेट प्लॅटफॉर्मवरती अपलोड केलेले होते. कारण डार्क वेब आणि डीप वेब मध्ये हा कंटेंट मोठ्या प्रमाणात विकला जातो. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना डार्क वेब आणि डीप वेब बद्दल बऱ्यापैकी माहिती असेल. अशा ठिकाणी अशा पद्धतीचा कंटेंट मोठ्या प्रमाणात विकला जातो आणि म्हणून याच्याबद्दलही सातत्याने लिहिणं आपण सगळ्यांनी गरजेचं आहे असं मला वाटतं. पॉर्नोग्राफीचं व्यसन हे मुलांमध्ये आणि ऍडल्ट्स मध्ये वाढतं. आम्हाला काळजी मुलांची जास्त आहे. ऍडल्ट्स आहात तुम्ही, तुमचे निर्णय तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला काय बघायचंय काय नाही बघायचं तुम्ही बघू शकता, पण मुलांमध्ये याचं व्यसन वाढतंय आणि याचा परिणाम हे डिव्हियंट सेक्शुअल बिहेवियर वरती होतो. म्हणजे पुढचं जे त्यांचं लैंगिक आयुष्य आहे ना याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कारण पॉर्नोग्राफी दाखवलं हा सगळा बिझनेस आहे ना पॉर्नोग्राफीचा. सो तिथे जे दाखवतात ते खरं नसतं आयुष्यामध्ये आणि मग आपल्या पार्टनरकडनं त्याच्या अपेक्षा पुढे लोक करायला सुरुवात करतात आणि मग याचा परिणाम सगळ्या त्यांच्या लैंगिक आयुष्यावरती होतो. आता जर तुम्ही डिव्होर्सचे अनेक केसेस बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यावरती याचा परिणाम होताना दिसतो. पॉर्नोग्राफीचा परिणाम त्याच्यावर होताना दिसतो. आणि पुढचा मुद्दा आहे तो आहे स्क्रीन टाइम, वाढता स्क्रीन टाइम. आपल्या सगळ्यांचा स्क्रीन टाइम किती? असं नाही करायचं तुम्ही. बातम्यांचा स्क्रीन आपल्या सगळ्यांचा स्क्रीन टाइम हा साधारण 6 तासांच्या आसपास आहे देशाचा. ऍव्हरेज जर देशभरातलं होईल तर 6 आहे. 4 ते 9 तास हा अक्रॉस आपला स्क्रीन टाइम. आपण कुठले स्क्रीन वापरतो? लॅपटॉप वापरतो, टेलिव्हिजन वापरतो, आपण आपले मोबाईलचे स्क्रीन वापरतो, आयपॅड वापरतो. या सगळ्या स्क्रीनचा जर ऍव्हरेज केला तर ते दिवसांना 6 ते 9 तासाचा होतो. आणि जर आपण सगळेजण डिजिटल वेलबिंग ऍप वापरत असाल आपल्या फोनमध्ये तर आपल्याला सगळ्यांना त्याचे अलर्ट्स येत आहेत. तर माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही पण वापरा स्क्रीन टाइम. मला माहिती आहे आपलं काम स्क्रीनशी रिलेटेड आहे, आपलं कंटेंटशी रिलेटेड आहे, पण कुठे कुठे आपण तो कमी करू शकतो आणि जिथे कॉन्व्हर्सेशनला इम्पॉर्टन्स देऊ शकतो हे आपण बघूया. नेक्स्ट. मुलं सायबर गुन्हे करतात असं वाटतं का तुम्हाला? आणि वाटत असेल तर कुठल्या वयोगटात करतात? 15 ते 17. आमच्याकडे केसेस येतात ते 7 ते 8 वर्षांपासूनच्या केसेस येतात. कारण मुलांच्या हातात मोबाईलच आता 3-3 वर्षानंतर द्यायला सुरुवात केली पालकांनी. बरं, हे 7 ते 8 वयोगटातली जी मुलं असतात त्यांना माहितच नसतं. 15 ते 17 माहिती नसतं क्राईम येते, पण 7 ते 8 वयोगटात तर बिलकुल माहित नसतं की हा आपण जे काही करतोय हा गुन्हा आहे. या वयोगटामध्ये माहित नसतं आणि मोठ्या प्रमाणात आज मुलांचा वापर. आज तुम्ही सगळ्यांनी जमताडा नावाची सिरियल बघितली असेल, बघितली का? जमताडा नावाची सिरियल कोणी कोणी बघितली? जरा हातवरती करा. हे जे फायनान्शियल फ्रॉड्स होतात ते जमताडा नावाचं गाव आहे झारखंड मधलं, तिथनं हे फायनान्शियल फ्रॉड्सला सुरुवात झाली. मी पहिल्यांदा ऐकलं 2016 साली नाव.
आज जर आपण देशभरात बघितलं तर 9 वेगवेगळे हॉटस्पॉट झाले. जमताड आता मागे पडलाय. भरतपूर नावाचा राजस्थान मधलं जे जिल्हा आहे तो आता सेक्शुअल हॅरेसमेंटसाठीच्या किंवा सेक्सटॉर्शनच्या केसेससाठी वाढतो. आणि याच्यामध्ये सगळीकडनं येणारे जे नंबर्स आहेत किंवा आम्ही विविध संस्थांबरोबर काम करतो देशभरातनं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यात 15 ते 19 या वयोगटातल्या मुलांचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला जातो. कारण ही मुलं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे. तुम्ही आपल्या घरातल्या मुलांबद्दल बघा ना. आता माझ्या मुलाला माझ्याबद्दल, मी गेले 15 वर्ष काम करतोय, पण माझ्या मुलाला माझ्यापेक्षा जास्त टेक्नॉलॉजी बद्दल माहिती आहे. मी एखादा फोन घेतला की तो मला समजा दे इकडे, मी तुला दाखवतो कसं त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ऍड करायच्या, काही नाही गोष्टी ऍड करायच्या. सो मुलं ही टेक्नॉलॉजीमध्ये आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे, कारण दे आर बॉर्न विथ टेक्नॉलॉजी. आपण जसं म्हणतो ना की IQ आणि EQ, तसं TQ पण आहे. TQ म्हणजे टेक्नॉलॉजी क्वोशंट. आणि या मिलेनियम मध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्यांचा टेक्नॉलॉजी क्वोशंट हा आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि याचा वापर आता गुन्हेगार करतात. मी मुंबई पोलिसांबरोबरही जवळून काम करतो, तर आता जे इनपुट्स आहेत ते मुंबईतल्या काही पॉकेट्स मधनं खूप मोठ्या प्रमाणात मुलांचा वापर या फायनान्शियल क्राईमसाठी केलेला आपल्याला आढळतो. नेक्स्ट स्किप करूया. आमचं असं म्हणणं आहे की सायबर गुन्हे या शब्दाच्या ऐवजी आम्ही याला सायबर हिंसाचार असं म्हणतो. सायबर व्हायलन्स. सायबर व्हायलन्स म्हणजे काय, तर आपल्या सायबर हक्कांचं उल्लंघन. आमचं असं ठाम म्हणणं आहे की जसे आपल्याला ऑफलाईन जसे अधिकार आहेत तसे ऑनलाईन अधिकार सुद्धा आपल्याला आहेत. आणि आता कायदेही झालेले आहेत आपल्याकडे, ज्याच्या मदतीमुळे आपल्याला हे हक्क सगळ्यांना मिळालेले आहेत. आणि याचं उल्लंघन, हे मी ते बालकांचा हा शब्द वापरलाय, पण हे सगळ्यांसाठीच लागू आहे. नेक्स्ट, किती जणांनी हॅकिंग करून बघितले? कोणी केले इथे हॅकिंग? आणि सर तुम्ही टेक्नॉलॉजी मधले सर, अजून कोणी? काय वाटतं, हॅकिंग करतात मुलं? प्रचंड प्रमाणात. आम्ही शाळेमध्ये हा प्रश्न विचारला की मुलं सगळे, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या मुलांच्या हात वरती असतात, शेजारच्या हात पण वरती करतात. आणि चुकीचं काहीच नाही. हॅकिंग करणं यातला इथिकल आणि अनइथिकल याच्यातला फरक मुलांना सांगणं खूप गरजेचं. आम्ही नेहमी कार्यक्रमांमध्ये सांगतो की आम्ही कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही. सोशल मीडिया बंद करा, अमुक टेक्नॉलॉजी वापरू नका असं काहीच सांगत नाही. आम्ही टेक्नॉलॉजीच्या बाजूचेच आहोत, पण जबाबदारीने टेक्नॉलॉजी वापरणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे करणं आपल्या सगळ्यांना कळणं गरजेचं आहे की मोठ्या प्रमाणात हॅकिंगचा मुलं हॅकिंग करतात आणि मुलं या मोठ्या प्रमाणात हॅकिंग करतात, त्याच्यामुळे पालकांना शिक्षा झाली. के बीच का एक व्यक्तित्व हम लोग साथ में काम किए, बहुत सारे लोग हमारे साथ जुड़े हैं, काम किए हैं. मैं यहाँ पे सबसे पहले धन्यवाद दूंगा जिला सूचना अधिकारी टीम, हमारे जितने भी वरिष्ठ अधिकारी बैठे हैं यहाँ पे जो चले गए, सबको धन्यवाद देना चाहूंगा क्योंकि मैं आपके बीच काम करने वाला व्यक्ति हूँ. मैं यहाँ पे कुछ बताने के, हमसे बहुत ज्यादा वरिष्ठ पत्रकार यहाँ पे बैठे हैं, सबको प्रणाम करता हूँ और मेरा एक अनुभव है वो शेयर करना चाह रहा हूँ. अनुभव ऐसा है कि डिजिटल मीडिया आज की डेट में उसकी जरूरत हुई है लोगों की. जिस प्रकार से प्रिंट मीडिया की शुरुआत हुई और खबरों पे आप जो वरिष्ठ हमारे पत्रकार बंधु हैं और हमसे काफी वरिष्ठ हैं, उन्होंने अपनी उस वैचारिकता को बड़ी मेहनत से लोगों तक पहुंचाया. वो हुआ करता था प्रिंट मीडिया. उसके बाद धीरे धीरे वो डिजिटलाइज हुआ, टीवी पर आने लगा और रियल टाइम में लोगों को चीजें मिलने लगी. उससे भी सैटेलाइट वगैरह से लोगों को जोड़ा गया और उसके बाद उसमें एक संचार क्रांति आई. लोगों को एहसास होने लगा कि वास्तव में मीडिया कितना रियलिस्टिक है. लेकिन कुछ टाइम बाद ऐसा हुआ कि जब प्रिंट मीडिया और डिजिटल, वो जो टीवी पे चलने वाला सैटेलाइट मीडिया था, उसमें भी कुछ ऐसा हो गया कि वो चीजें अब उन तक ही सीमित रहती. वो जो चलाते वही मीडिया होती थी और वो जो चलाते खबरें वही लोगों तक पहुंचती थी. तो कहीं ना कहीं सारी दारोमदार, सारी जिम्मेदारी जो है उन मीडिया संस्थानों पर आ गई. उस ऐसे घराने 15-20 ही हैं. उसके बाद आया डिजिटल मीडिया. डिजिटल आने के बाद आपने देखा कि 150 करोड़ देश की हमारी आबादी है. ऐसे में लोगों को बहुत 130 करोड़, मतलब आप समझिए कि लोगों की एक्सपेक्टेशन बढ़ गई, जरूरतें बढ़ गई. संचार क्रांति में लोगों को जो जरूरत थी वो मीडिया वहां तक नहीं पहुंचा. इसके बाद जब सोशल मीडिया आया तो लोगों ने इनिशिएटिव लेना शुरू किया. पत्रकारिता ना कोई जॉब है और ना कोई नौकरी है, ना कोई पेशा है. ये एक सोच है, विचारधारा है जिसको लेकर जो भी व्यक्ति यहाँ पर बैठे हैं बहुत ज्यादा संघर्ष करते हैं. ग्रामीण इलाकों में आप लोग रहते हैं, हम लोग रहते हैं. इस बीच हम जो भी गवर्नमेंट की योजनाएं आती हैं उसका हम क्राइटेरिया फुलफिल नहीं कर पाते. कभी कभी ऐसा होता है कि सर्कुलेशन, प्रिंटिंग, सबके पैसे नहीं होते
और ऐसे में लोग इतना पीड़ित हो जाते हैं कि मतलब उनके पास रास्ता नहीं बचता। उनकी विचारधारा है कि वो अच्छा काम करें, लेकिन अब उनके पास संसाधन नहीं है, बड़े संस्थानों में जगह नहीं है, और उनके पास भी लिमिटेशन है कि जो उनके जो बड़े संस्थानों में काम करने वाले जो हमारे संपादक पत्रकार लोग हैं, उनकी जो ऑफिस को जो टीम है वो ज्यादा इक्विप्ड है, इंटेलिजेंट है, इसलिए उनके पास सामान संसाधन और उनको पेमेंट मिलती है। ग्रामीण भागों में इतना लोगों के पास संसाधन है। तो ये डिजिटल मीडिया जब आया तो डिजिटल मीडिया ने एक्चुअल जो प्रिंट और सारे मीडिया संस्थान है उसको उसने बड़ी तेजी से ओवरटेक किया और बाहर आया, और उतनी बड़ी संख्या में सारे विचारविद, इंटेलेक्चुअल्स और जो डिजिटल मीडिया को आत्मसात कर लिया, जो एक्सेप्ट कर लिया उन्होंने, वो उनके साथ बाहर आए। आपने देखा कि बड़े बड़े मीडिया संस्थान जो भी टीवी पे चलते थे वो फटाफट स्विच कर लिए, वो भी प्लीज सब्सक्राइब करने लग गए। कहां पे? यूट्यूब पे, फेसबुक पे, इंस्टाग्राम पे, ऐसे तमाम जगहों पे वो भी आगे रुके हैं हमारे चैनल सब्सक्राइब करो। मतलब समझ रहे हैं आप कि ये जो टूल है ये उनको जरूरत पड़ गई, तो आपको भी जरूरत है। मेरा यहाँ आने का मकसद एक ही है कि आप भी अपनी आइडेंटिटी बनाइए। क्यों? क्योंकि मैं आपको बता दूं कि लाखों करोड़ों की प्रॉपर्टी आप बना सकते हैं दिनों दिन में। मेरा जो चैनल है मेट्रो सिटी समाचार, जब आपदा आई थी यहाँ पे कोरोना की साल 2020 में, तब वो उसको मैंने अपॉर्चुनिटी के तौर पे यूज किया। आपको बताऊं कि 2020-21 के बीच सब गांव भाग रहे थे, पत्रकार काम नहीं कर रहे थे। मेरे साथ सूरज नेगी, हमारे टाइम्स में हम लोग बाइक पे घुमा करते थे, कभी गाड़ियां सबकी खड़ी थी, किसी दोस्त की गाड़ी मांगते थे, पालघर के बॉर्डर पे आ जाते थे। संतोष पाटिल साहब है, नरेंद्र पाटिल साहब है, आप लोग हैं, हम लोग देखते एक दूसरे को। अब चूंकि हम वसी विराट में रहते हैं, आप यहाँ रहते हैं तो मुलाकात नहीं हो पाती, लेकिन अब इस दौर में हुआ ऐसा कि आज करीब 25 से 30 लाख मेरे फॉलोअर्स हैं मेट्रो सिटी समाचार पे। खबरें बॉलीवुड सेलिब्रिटी से लेकर सारे लोग लाइक करते हैं। आप लोग यहाँ पे आपने देखा होगा कि बड़े संस्थानों में काम करने वाले जो बड़े बड़े एडिटर हैं, बड़े बड़े रिपोर्टर हैं, बड़े बड़े वक्ता प्रवक्ता हैं, उनका भी अपना चैनल है। अब आप समझिए कि उनको क्या जरूरत है, उनको आखिर जरूरत है तो हमको जरूरत क्यों नहीं है? डिजिटल मीडिया के माध्यम है, आपके मोबाइल में आपका न्यूज रूम है, आपके मोबाइल में अभी देखिए सर ने बताया, जोशी सर ने बताया हमारे, और इसके बाद आर्य सर ने बताया, आप लोगों ने ये चीज गाइड किया कि ठीक है सरकारी जो सेवाएं सुविधाएं मिल रही हैं, बहुत सारे लोग एलिजिबल हो जाते हैं। एक्रेडिटेशन कार्ड के लिए सर ने पूछा तो हमारे 3-4 लोगों के हाथ उठे, बाकी मतलब वो एलिजिबल नहीं हो पाते, मजबूरी है, कारण है कि कहीं रिसोर्सेज नहीं है, संसाधन नहीं है, चीजें नहीं है। डिजिटल एक ऐसा माध्यम है जिसके माध्यम से आप अपनी प्रतिभा को, अपने उस बैनर, उस संस्थान को करोड़ों तक पहुंचा सकते हैं। आप 30 लाख से ज्यादा मेरे पास अपने फॉलोअर्स हैं मेट्रो सिटी समाचार के, और उसमें काम करने वाले सारे युवा हैं, 19, 20, 21 साल के बच्चे हैं सर, और आज दिन में 2-5 करोड़ लोग देखते हैं। मैं आपसे ये अनुभव इसलिए साझा कर रहा हूँ कि डिजिटल में आपके पास कुछ नहीं लगता है, आपके पास इंटरनेट पैक है, आपके पास थोड़ी स्किल्स है। अभी एआई जो आया है, एआई आपको सारी स्क्रिप्टिंग खा के आपका ह्यूमन सोर्स जो आपको सेंस जो है वो यूज करना है। उसमें अगर कोई मदद लगती है, कभी भी मदद लगती है, आप मुझे कभी भी गूगल पे करेंगे, मेरा नाम नंबर सब है, नंबर शेयर कर देता हूँ। पालघर में मैं चाहता हूँ कि पालघर की जो ग्रामीण इलाके में लोग बहुत संघर्ष भरी पत्रकारिता कर रहे हैं। मैंने देखा है कि लोग 18 घंटे सर काम कर रहे हैं, 12 घंटे काम कर रहे हैं, और ये जो नीश है मैं बताऊं, ये जो सोशल मीडिया, इसको यूज करने का, टूल यूज करने का बहुत बेहतरीन तरीका है। कैसे यूज करना है आपको, और उसको कैसे उससे पैसे निकालने। लाखों रुपया मंथली लोग कमा रहे हैं, वसई विरार में, पालघर में, मुंबई में लाखों करोड़ों रुपया उसका साल का रेवेन्यू है। हजारों करोड़ रुपया यूट्यूब ने भारत सरकार की जीडीपी में कंट्रीब्यूट किया। फेसबुक, आपका फेसबुक जो आप हंसी खेल में करते थे, आज आपको पैसे दे रहा है पेज बना के, लेकिन आप अगर टाइम पे डिसीजन नहीं लेते हैं तो निश्चित तौर पे आप कुछ ना कुछ खो रहे हैं। इसलिए जो भी लगता है आप अपने प्लेटफॉर्म को देखिए, इसमें 3-4 पैरामीटर्स है जो आपको करना पड़ेगा। एक तो ये कंसिस्टेंसी, आपको अपना काम कंसिस्टेंटली करना पड़ेगा। बहुत सारे लोगों ने चैनल बनाया, बहुत सारे लोग बोलते हैं लोग मुझे फॉलो नहीं करते। फॉलो करने का मतलब आप आगे जाओगे तो मैं पीछे आ रहा हूं, उसको फॉलो बोलते हैं। आप हमसे आगे जा नहीं पा रहे हो तो हम आपको फॉलो क्यों करेंगे? यानी आप दिन में खबरें हमको दूसरा कोई दे रहा है तो आपको फॉलो क्यों करें? तो स्पीड, आपको इसमें गति बहुत जरूरी है, नियंत्रण बहुत जरूरी है, और आपकी जो ह्यूमन इंटेलिजेंस है, आपका जो दिमाग है, उसको आपको कंट्रोल करके लेना है। मैं यहाँ पे सिर्फ इसलिए चीजें शेयर कर रहा हूँ क्योंकि मैं देखता हूँ कि बहुत सारे लोग बहुत बढ़िया कर रहे हैं, लेकिन कंसिस्टेंसी नहीं है, उनका फोकस हट जाता है। वो सोचते हैं कि यार अब तो लाख व्यूज या इससे ज्यादा कुछ होगा नहीं, तो वो सर्टेन है। देखिए पालघर की बहुत सारी वीडियोस जो भी इंसिडेंसेस बड़े बड़े हुए हैं, वर्ल्ड वाइड चली है सर।
लालबाग का राजा, वो अमीर गरीब वाला जो वीडियो आया था, मेरा वीडियो था जो साल 2024 में वायरल हुआ था। देश का ऐसा कोई भी चैनल नहीं था किसी भी लैंग्वेज का हो, उन्होंने सब ने वो वीडियो चलाया था। वो आप कभी भी देखेंगे 2024 का, आप डालेंगे लालबाग का राजा वायरल वीडियो। मैं इसमें बढ़ाई की बात नहीं है, मुद्दा सिर्फ ये है कि आप काम करते हैं तो कौन सी चीज किसको कहां क्लिक हो रही है आपको पता नहीं, कौन सी चीज अगले पल वायरल होगी वो आपको पता नहीं है। इंपॉर्टेंटली आप ना नौकरी कर रहे हैं ना व्यवसाय कर पा रहे हैं, आप अपना काम कर रहे हैं तो उसको तरीके से कीजिए। आपके पास सब कुछ है, सिर्फ आपका 4 घंटा आपका कंसंट्रेशन चाहिए। शाम 4 से रात के 10 बजे तक आप जो भी करते हो, आप नेशनल मीडिया में रिपोर्ट करते जो भी करते, सर मैं ये आपका छोटा भाई जैसा आप सजेशन दे रहा हूं, क्योंकि आने वाला जो समय है 5 साल 10 साल के बाद ये पालघर नहीं रहेगा। पालघर में आपके पास अपॉर्चुनिटी है, बहुत बड़ा बिजनेस आप यहाँ खड़ा कर सकते हैं, बहुत बड़ा। जितने भी एडवर्टीजमेंट के जो बड़े बड़े व्यापारी आएंगे आपसे कांटेक्ट करेंगे। आज एडवर्टीजमेंट प्रमोशन, गवर्नमेंट की प्रमोशन में आप यादी में घुस जाते हैं, 5 10 20 25 30 हजार रुपए जाते हैं, मिलते हैं, किसी को मिलते हैं, बाकी को किसी को मिलते भी नहीं है। लेकिन अगर आपका अकाउंट मोनेटाइज है तो 25-50 हजार रुपए मंथली आप हंसते खेलते अपना काम करते कमा सकते हैं। तो इसमें कोई मेरी मदद लगती है तो मैं हमेशा तैयार हूं कभी भी आने के लिए। यहाँ के जो संगठन है कभी भी करेंगे, मैं उसमें खाली आपको एक ही मंत्र है, कंसिस्टेंसी कंसिस्टेंसी और कंसिस्टेंसी, बाकी कुछ नहीं है। क्योंकि मुझे खबर से मतलब है, आप खबरें दे रहे हैं किस लैंग्वेज में दे रहे हैं और कितनी परफेक्शन में दे रहे हैं। आप देख रहे हैं बहुत प्रोफेशनल चैनल जब आप बनाते हैं तो लोग पसंद नहीं करते, स्टूडियो लोग देखना नहीं चाहते, लोग चाहते हैं नेचुरल चीजें दिखाओ, सही चीजें बताओ, हमको रियलिटी से दिखाओ, हमको एडवर्टीजमेंट और उसमें मिक्स करके चीजें नहीं चाहिए, हमको रियल चीजें चाहिए। तो मेट्रो सिटी समाचार 2021 से लेकर 24 के बीच में हमने जब किया तो हमको एहसास हुआ कि अगर बड़े मीडिया संस्थानों में हम काम करते, क्योंकि हमारा एक इनिशिएटिव होता है, हमारी एक आइडियोलॉजी होती है, हमारी अपनी एथिक्स पॉलिसीज होती है जो कि कभी कभी कॉर्पोरेट में फुलफिल नहीं हो पाती हैं। हमसे वो काम कराया जाता है जो हमें पसंद नहीं है। तो इसलिए हम स्वतंत्र विचारधारा के लोग अपने चैनल्स, अपने बैनर्स, अपनी विचारधारा लेके सामने आते हैं समाज में। आप सभी मेरे जो भी छोटे बड़े भाई हैं, जो हमारे वरिष्ठ पत्रकार बंधु हैं, सबसे मैं कहूंगा कि आप अपने एक चैनल बैनर को बड़ा कीजिए और डिजिटल मीडिया को एक्सेप्ट कीजिए। डिजिटल में सब कुछ आपके पास है, सिर्फ उसको यूज करने का तरीका आपको आना चाहिए। उसके लिए मेरी मदद कभी भी लगे आप कभी भी मुझे कॉल कीजिए। और हमारे सूचना अधिकारी, जो जिला सूचना अधिकारी की टीम है, हमारे सर इतनी कोऑपरेटिव में पहली बार मैं भी अटेंड कर रहा हूँ। आप लोगों के बोलने की शैली से लेकर आप लोगों का काम और कॉपरेशन तक देख के मुझे इतना खुशी हुई कि इतने सारे पत्रकार बंधु हैं और आप करोड़ों रुपया पालघर जिले में ला सकते हैं, मंत्री ला सकते हैं, अमेरिका की यूएसडी यहाँ आ सकती है और वो हम लोग कर रहे हैं। मैं व्यक्तिगत कर रहा हूँ और उसमें मेरी 15-20 बच्चों की टीम है और सब एंगेज है, 18-19 से लेकर 21 साल के सब बिलोई हैं। लेकिन आज पूरी टीम मुंबई से लेकर यहाँ तक हम लोग कवरेज दे रहे हैं। उसके पीछे का सिर्फ एक ही उद्देश्य था कि जब तक हम गवर्नमेंट क्राइटेरिया फुलफिल करने योग्य नहीं है, हमारे पास सर्कुलेशन के प्रिंट के पैसे लाना, उसको सर्कुलेट कराना, तमाम एजेंसी से टाई अप करना, फिर DGIPR वगैरह क्राइटेरिया फुलफिल करने के लिए हमारे पास पैसे नहीं है। हमारे पास तो 10,000 का मोबाइल था, हमने उसे शुरू किया और आज एक अच्छा स्टूडियो है और 15 लोग काम कर रहे हैं। तो मेरी सबसे विनती है कि आप लोग इसको अंडर एस्टिमेट न करें। डिजिटल मीडिया समेत कोई भी क्वेरीज हो, कुछ भी परेशानी, कोई दिक्कत है, मुझे आप संपर्क कर सकते हैं। सभी का मुझे सुनने के लिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार।